व्यावसायिक गॅस तुटवड्यावर आणि घरगुती गॅस सिलेंडरसाठी होणाऱ्या गर्दीवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधलाय। तसंच गॅसचा तुटवडा हे देशासमोरचं मोठं संकट आहे आणि त्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर खासदार संजय राऊतांनी सुद्धा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय। त्यामुळे गॅस तुटवड्याचा प्रश्न सध्या देशभर अत्यंत तीव्र होताना दिसतो आहे आणि यावरून सध्या विरोधक देखील आक्रमक होताना दिसतात। गॅस तुटवड्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवा अशी मागणी सुप्रिया सुळेंकडून करण्यात आली आहे। माझी विनंती आहे भारत सरकारला, एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा। मी मागच्याही आठवड्यात हे बोललेले। आता हा फक्त एक पॉलिटिकल इश्यू नाही, हा एक नॅशनल क्रायसिस आहे। त्याच्यामुळे भारत सरकारने तातडीने ऑल पार्टी मीटिंग आणि पार्लमेंट चालू आहे, याच्या तातडीने या विषयावर चर्चा आली पाहिजे आणि भारतातल्या नागरिकांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे की वास्तव काय आहे। जर कपात होणार असेल तर त्याच्या तयारीला आपण लागूया। पण गेले अनेक दिवस पॉवर सिक्युरिटीवर राहुल गांधीजी सातत्याने बोलत आले। जे राहुलजी बोललेत ते सगळं आता खरं होताना आपल्याला 2 आठवड्यांनी दिसते। आधी गुजरातला पुरेसं तेल उतरवलं जाईल, गॅस उतरवला जाईल पुढल्या 2 महिन्यासाठी। मी तुम्हाला सांगतो, गुजरातला उतरवला जातो आहे। जहाजं गुजरातला गेली की नाही, आम्ही सांगितल्याप्रमाणे गुजरातला माल उतरवला जाईल आधी पूर्ण, आणि मग उरलेला देश मेला तरी चालेल, देशाची जनता रांगेत उभी राहू द्या। पण मोदी हे फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत, अमित शहा हे गुजरातचे गृहमंत्री आहेत। बाकीचा देश जो आहे हा विरोधकांचा छळ करण्यासाठी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।